वयवारी टाईप 1. आजचा आपला पहिला टॉपिक आहे वयवारी. वयवारीपासून आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन बघा. ए आणि बी यांच्या वयांचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे, त्यांच्या वयांची बेरीज 63 आहे, तर बीचे वय किती? हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा बघा. या अगदी बेसिक पद्धतीने समजून सांगतो. सगळे सुरुवातीला काय करायचं, 2 घटक दिलेले आपल्याला ए आणि बी लिहून घ्यायचे. ए बी. एचं गुणोत्तर किती दिले आपल्याला 4 आणि बीचं किती दिले 5. ह्यांना 1ची व्हॅल्यू लावायची, ही 4x 5x. त्यांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला 63. मग ह्या दोघांच्या वयांची बेरीज करायची. 4x + 5x बरोबर 63. आता ह्या दोघांची बेरीज करायची, 5ची आणि 4ची. 5 आणि 4 9. 9x बरोबर 63. 9च्या आणि 1च्या मध्ये कशाचं चिन्ह नाही, म्हणजे कशाचं चिन्ह असतं गुणाकाराचं. आता 9 इथं गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. x बरोबर 63 आणि ह्यांच्या भागाकारामध्ये 9. 9 न 63ला भाग जातो, भागाकार करा. 9 1 9, 9 7 63. ची व्हॅल्यू किती आली 7. तर आपल्याला काय विचारले, तर बीचे वय किती? तर बीच्या वयाचं गुणोत्तर किती 5x. मी इथं लिहून घ्यायचं 5 गुणाकारामध्ये 1ची व्हॅल्यू किती 7. 7 5 35. हे आलं बीचं वय 35 वर्ष आलं. आणि आपल्याला एचं वय सुद्धा काढता येते. एचं वय काढून घेऊ आपण. एच्या वयाचं गुणोत्तर किती 4x. मग इथं लिहून घ्यायचं ए बरोबर 4x. आता 1ची व्हॅल्यू काढली आपण किती या 7. मग 4 गुणाकारामध्ये 1ची व्हॅल्यू 7. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 7 चोक 28. म्हणून एचं वय किती आलं 28 आलं. आपल्याला बीचं वय विचारलं होतं, बीचं वय किती 35. ऑप्शन क्रमांक 2. टाईप 2 पहा. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 8 जसे 4 असून त्यांच्या वयातील फरक 40 आहे, तर एचे वय किती? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडवायचा बघा. सगळे सुरुवातीला ए लिहून घ्यायचं. ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला 8 जसे 4. म्हणजे एचं गुणोत्तर किती झालं 8 आणि बीचं गुणोत्तर किती झालं 4. ह्यांना 1ची व्हॅल्यू लावायची. 8x इकडे 4x. आपल्याला काय म्हणले, त्यांच्या वयातील फरक 40 आहे. फरक म्हणलं की वजाबाकी करायची. कधी बी लक्षात ठेवायचं, जर आपल्याला फरक दिला का, फरक म्हणलं की ह्या दोघांची वजाबाकी करायची. 8x - 4x. यांच्या वयातील फरक किती दिले आपल्याला 40 वर्ष. बरोबर 40 लिहून घ्यायचं. आता दोघांची वजाबाकी करायची, 8x आणि 4x. 8x मधून 4x गेले, खाली राहिले फक्त 4x बरोबर 40. x बरोबर अलीकडले 4 गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 40 भागाकारामध्ये 4. 4 जर 40ला भाग दिला तो 4 1 4. 1ची किंमत किती आली 10. आपल्याला आता कुणाचं वय विचारले, तर एचे वय किती? आता एच्या वयाचं गुणोत्तर किती 8x. मी इथं लिहून घ्यायचं 8x. 8 गुणाकारामध्ये 1ची किंमत किती काढली आपण 10. 10 8 80. म्हणून एचं वय किती आलं 80 वर्ष. तर आपण बीचं पण वय काढूया. बीच्या वयाचं गुणोत्तर किती 4x. बी बरोबर 4x. 4 गुणाकारामध्ये 1ची किंमत किती काढली आपण 10. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 4चा आणि 10चा. 10 चोक 40. बीचं वय किती आलं 40 वर्ष. आपल्याला कुणाचं वय विचारलं होतं, एचं वय विचारलं होतं. मग एचं वय किती आहे 80 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3. टाईप 3 पहा. राम व श्याम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 जसे 3 असून त्यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे, तर श्यामचे 5 वर्षानंतरचे वय किती? हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसा सोडायचा बघा. एकदम बेसिक पद्धतीने पहा. सगळे सुरुवातीला नाव लिहून घ्यायचे. रामच्या खाली रामच्या वयाचं गुणोत्तर किती दिले 5. ह्याला 1ची व्हॅल्यू लावून घ्यायची 5x. नंतर दिले आपल्याला श्यामचं गुणोत्तर किती 3
ह्याला 1ची व्हॅल्यू लावायची 3x. आता काय म्हणलं असून त्यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे. बेरीज दिली की आपण ह्या दोघांची बेरीज करायची, कधी पण लक्षात ठेवायचं. 5x + 3x ह्या दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला 40 वर्ष बरोबर 40. ह्या दोघांची बेरीज करायची 5x + 3x किती झाली 8x. 8x बरोबर 40. आता 1ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x बरोबर अलीकडले 8 जे आहेत ते गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 8 भागाकारामध्ये 40 भागाकारामध्ये 8. आता 8ने 40ला भाग द्यायचा. 8 1 8 8 पंचे 40. 1ची व्हॅल्यू किती आली 5. आता आपल्याला काय विचारले तर श्यामचे 5 वर्षानंतरचे वय किती. तर श्यामचं आजचं वय काढू आपण. श्यामच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिले 3x. 3 गुणाकारामध्ये 1ची किंमत आपण काढली आता किती 5. मग 3 गुणाकारामध्ये 5 5 त्रिक 15. 15 जी वय आले का श्यामचं आजचं वय आले किती 15 वर्ष. आपल्याला काय विचारले तर श्यामचे 5 वर्षानंतरचे वय किती. मग आजच्या वयामध्ये जर आपण 5 प्लस केले तर श्यामचे 5 वर्षानंतरचे वय आपल्याला मिळून जाते. 15 + 5 बरोबर 20 वर्ष. हे झालं श्यामचं 5 वर्षानंतरचे वय 20 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2. टाईप नंबर 4 पहा. x आणि y यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 9:5 असून त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष आहे. तर yचे 6 वर्षापूर्वी वय किती. हा आपल्याला प्रश्न विचारला आहे. जसे जसे टाईप वाढत असेल तसे प्रश्नाची काठीण्य पातळी वाढत जाईल. हे प्रश्न बघा. x आणि y यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले 9:5. पण लिहून द्यायचं x y. 1च्या वयाचं गुणोत्तर किती दिले आपल्याला 9. ह्याला 9x लिहायचं. आणि y याच्या वयाचं गुणोत्तर किती दिले 5x. त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष दिली. वयांची बेरीज दिली तर ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची. 9x + 5x बरोबर किती दिली बेरीज आपल्याला 70 वर्ष. मग बरोबर चिन्हाच्या पुढे त्यांची बेरीज लिहून घ्यायची 70. आता ह्या दोघांची बेरीज करायची 9x आणि 5xची. 9x + 5x किती झाली 14x. लिहून घ्यायचे 14x बरोबर 70. आता आपण xची किंमत काढू. x बरोबर इकडे 14 गुणाकारामध्ये पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 70 भागाकारामध्ये 14. आता काय करायचं ह्या 14ने 70ला भाग द्यायचा. 14 1 14 14 पंचे 70. मग xची किंमत किती आली 5. आपल्याला काय विचारले बघायचं तर yचे 6 वर्षापूर्वी वय किती. तर yचं आजचं वय काढायला आपण सगळं सुरुवातीला. आजचं वय काढल्याच्या नंतर पुन्हा 6 वर्षापूर्वीचं वय काढायचं yचं. yच्या वयाचं गुणोत्तर किती या ही 5x. y बरोबर 5x. 5 गुणाकारामध्ये xची किंमत आता आपण काढली किती 5. 5 गुणाकारामध्ये 5. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणाकारामध्ये 5 5 25. हे झालं yचं आजच्या वयाचं. हे yचं जे आहे ते आजचं वय आलं किती 25 वर्ष. आपल्याला काय विचारलंय तर yचे 6 वर्षापूर्वी वय किती. मग ह्या 25 मधून 6 जर आपण वजा केले तर yचे 6 वर्षापूर्वी आपल्याला वय मिळून जाते. 25 - 6 ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतं 19. y बरोबर 19. हे आलं yचं 6 वर्षापूर्वीचं वय 19 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2. टाईप 5 पहा. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर सीताचे आजचे वय किती. असा प्रश्न विचारलेला आहे. कसा सोडायचा बघा. सगळे सुरुवातीला काय करायचं 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 5:4. सगळे सुरुवातीला अशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडायचा. वर्षापूर्वीचं वर्षापूर्वीचं गुणोत्तर सगळे सुरुवातीला घ्यायचं. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला 5:4. इथं नाव लिहून घ्यायचं सगळे सुरुवातीला सीता आणि गीता. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती 5:4. म्हणजे सीताचं गुणोत्तर झालं 5x आणि गीताचं गुणोत्तर झालं 4x. हे झालं 2 वर्षापूर्वीचं. आपल्याला आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिले 6:5. आता हे झालं 2 वर्षापूर्वीचं.
2 वर्षापूर्वी. मग आज किती गुणोत्तर होईल ह्यांचं? प्रत्येकाचं 2-2 वर्ष वय वाढन. आजच्या वयाचं गुणोत्तर घ्यायला सीताचं पण 2 वर्षानं वय वाढन आणि गीताचं पण 2 वर्षानं वय वाढन. मग इथं लिहून घ्यायचं 5x + 2 बरोबर 4x + 2. हे झालं त्यांच्या सीताच्या आणि गीताच्या आजच्या वयाचं गुणोत्तर झालं 5x + 2 आणि 4x + 2. इथं लिहून घेऊया आपण आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 6 जसे 5. मग सीताचं किती गुणोत्तर आहे? 6 आणि गीताचं किती? 5. मग सीताच्या गुणोत्तराखाली सीताचं गुणोत्तर लिहून घ्यायचं 6 आणि गीताच्या गुणोत्तराखाली गीताचं गुणोत्तर लिहून घ्यायचं 5. आता ह्यांचा करायचं तिरकस गुणाकार. 5x + 2 चा गुणाकार करायचा 5 सोबत आणि 4x + 2 चा गुणाकार करायचा 6 सोबत. या 5 न 5 ला जर गुणलं 5 × 5 = 25x हे प्लस 5 न 2 ला गुणायचं 5 × 2 = 10 बरोबर 6 चा आणि 4 चा गुणाकार करायचा. आता 6 × 4 = 24x इथं प्लसचं चिन्ह. 6 चा आणि 2 चा गुणाकार करायचा 6 × 2 = 12. आता x पद जे आहे ती साईडला घ्यायचे. इथं 25x आहेत, पलीकडले 24x अलीकडे आणले तर मायनस होणार. पलीकडे 24x प्लस मध्ये अलीकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे संख्या आणली की वजा होते. वजा 24x बरोबर ही प्लस 12 जसे तसे. अलीकडले प्लस 10 इकडे प्लस मध्ये पलीकडे गेले की मायनस होणार -10. आपण इकडे सोडून घेऊया. 25x मधून 24x गेले, खाली राहिले फक्त x बरोबर 12 मधून 10 गेले, खाली राहिले 2. मग x ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. x ची किंमत किती आली? 2. आता आपल्याला काय विचारलंय तर सीताचे आजचे वय किती? मग सीताच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 5x + 2. मग इथं लिहून घ्यायचं 5x + 2. x ची किंमत काढली आपण किती? 2. 5 गुणाकारामध्ये 2 + 2 5 × 2 = 10. 10 + 2 किती? 12. 12 वर्ष. मग सीताच्या आजच्या आजचं वय किती आलं? 12 वर्ष. इथं ऑप्शन चुकीचे आहेत. इथं 12 वर्ष. सीताच्या आजच्या वयाचं आजचं वय किती आलं? 12 वर्ष. टाईप 6 पहा. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10 जसे 3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 3 होईल, तर मुलाचे आजचे वय किती? हा अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडायचा बघा. सगळे सुरुवातीला आपण नाव लिहून घेऊ. वडील आणि मुलगा. वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं? 10 जसे 3. वडिलांचं गुणोत्तर किती झालं? 10 आणि मुलांचं किती? 3. 10 ह्याला x ची व्हॅल्यू लिहून घ्यायची 10x. मुलाचं गुणोत्तर किती? 3. मग 3x. पुन्हा काय म्हणले आपल्याला? 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 3 होईल. मग 9 वर्षानंतर म्हणले मग दोघांचं पण 9 वर्ष वय वाढेल. वडिलाचं पण 9 वर्षानंतर वय वाढेल आणि मुलाचं पण 9 वर्षानंतर. 10x इथं प्लस 9 बरोबर 3x + 9. हे झालं त्यांचं 9 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर, वडिलांचं पण आणि मुलाचं पण. पण 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 7 जसे 3. वडिलांच्या गुणोत्तराखाली वडिलांचं गुणोत्तर लिहून घ्यायचं इथं 7. मुलांचं किती दिलंय? 3. आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 10 चा आणि 3 चा गुणाकार करायचा. 10 × 30. 30x प्लस 9 चा आणि 3 चा गुणाकार करायचा. 9 × 3 = 27 बरोबर. आता 7 चा आणि 3 चा गुणाकार करायचा. 7 × 3 = 21 आणि x जशात तसे प्लस 7 चा आणि 9 चा गुणाकार करायचा. 7 × 9 = 63. आता x पद साईडला घ्यायचे. इथं 30x राहू द्यायचे. 30x पलीकडले 21 अलीकडे घ्यायचे. पलीकडे 21x प्लस मध्ये अलीकडे आले की मायनस मध्ये होणार. -21x बरोबर 63. आता प्लस 27 इकडे प्लस मध्ये पलीकडे गेले की मायनस होणार. -27. 30x मधून जर 21x गेले खाली राहिले 9x बरोबर 63 मधून 27 वजा करायचे. इकडे करून घेऊ आपण. 63 + 27. 3 मधून 7 जात नाहीत. मग इथला एक इथं घेतला. 13 मधून 7 गेले.
खाली राहिले 6, इथला किती इथला इथं झाले 3, 6 मधून 3 गेले, खाली राहिले 3, 36. 9x बरोबर 36. आता एकची किंमत काढायची. x बरोबर अलीकडले 9 इकडे गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 36 भागाकारामध्ये 9, 9 न 36 ला भाग द्यायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. एकची किंमत किती आली? 4. आता आपल्याला काय विचारले बघा, तर मुलाचे आजचे वय किती? तर मुलाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 3x. हे आहे मुलाच्या 9 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर, हे दिलंय 3x + 9. पण आपल्याला काय विचारलंय, तर मुलाचे आजचे वय किती? मुलाच्या आजचं वयाचं गुणोत्तर घ्यायचं 9x. मुलगा आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 9x. 3x. 3 गुणाकारामध्ये 1 ची आपण किंमत काढली किती? 4. आता 3चा आणि 4चा गुणाकार करायचा. 4 त्रिक 12. हे झालं मुलाचं आजचं वय आलं किती? 12 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4. टाईप 7 पहा. वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. आणखी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट होईल. तर मुलाचे आजचे वय किती? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडायचं बघा. सगळे सुरुवातीला नाव लिहून घ्यायचे. वडील आणि मुलगा. वडील, मुलगा. काय म्हणजे वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाचे 4 पट आहे. मुलाच्या वयाचे 4 पट आहे. मुलाचं वय वडिलांचं. मग वडिलांचं वय किती झालं? 4x. मग वडिलांचं जर 4 पट असेल तर मुलाचं किती झालं? 1 पट. म्हणजे मुलगा झालं 1x. पुन्हा काय म्हणले? आणखी 4 वर्षांनी. आणखी 4 वर्षांनी म्हणले मग दोघाचं पण 4 वर्षांनी वय वाढन. वडिलाचं पण वाढन आणि मुलाचं पण वाढन. इथं प्लस करायचे. 4x प्लस 4 वर्षांनी म्हणले. वर्षांनी म्हणलं की त्यांची बेरीज करायची. 4x + 4 बरोबर 1x + 4. 4 वर्षांनी काय म्हणले? वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणजे वडिलांचं तिप्पट होईल. कुणाच्या? मुलाच्या. मग वडिलांच्या गुणोत्तराखाली 3 पट लिहायचं. कारण की वडिलांचं तिप्पट होईल म्हणजे 4 वर्षानंतर. मग वडिलांचं जर तिप्पट झालं तर मुलाचं किती? 1 पट होईल. तर 1 लिहून घ्यायचं. आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 4x + 4चा गुणाकार करायचा 1 सोबत आणि 1x + 4चा गुणाकार करायचा 3 सोबत. सुरुवातीला काय करू? 4x गुणाकारामध्ये 1 करू. 4 1 4. 4x + 4 1 4 बरोबर 3चा आणि 1 1चा गुणाकार करायचा. 3 1 3. 3x + 4चा आणि 3चा गुणाकार करायचा. 4 त्रिक 12. आता x ची पद आहेत ती साईडला घ्यायची. इथं आहे 4x. पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे किती? 3x. इथं प्लसमध्ये. इथं काय कोणतं चिन्ह नसते म्हणजे कसे चिन्ह असते? प्लसचं असते. पलीकडले 3xचं बरोबर चिन्हाच्या अलीकडे आले तर मायनस होतात. 3x अलीकडे आणले की -3x झाले बरोबर. इथं राहिले 12. अलीकडे +4 मध्ये पलीकडे गेले की मायनस होणार. तर -4. 4x मधून जर 3x गेले खाली राहिले फक्त x. x बरोबर 12 मधून 4 गेले खाली राहिले 8. मग 1 ची किंमत किती आली? 1 ची किंमत आलेली आहे 8. आपल्याला काय विचारले? तर मुलाचे आजचे वय किती? मुलाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती या? 1x. ही जी आहे ते मुलाचे 4 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर 1x + 4. आपल्याला विचारले मुलाचे आजचे वय किती? मग मुलाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर घ्यायचं 1x. इथं मुलगा लिहून घेऊ बरोबर 1x. 1 गुणाकारामध्ये 1 ची किंमत आता काढली आपण किती? 8. 8 गुणाकारामध्ये 1. 8 वर्ष. मग मुलाच्या आजचं वय किती आलं? 8 वर्ष. आता आपण वडिलांचं काढू. वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 4x. इथं वडील वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 4x. 4 गुणाकारामध्ये 1 ची किंमत किती काढली आपण आता? 8. आता 4चा आणि 8चा गुणाकार करायचा. 8 चोक 32. हे झालं वडिलांच्या आजचं वय झालं. वडिलाचं 32 वर्ष. आपल्याला विचारलं होतं मुलाचं आजचं वय किती? तर मुलाचं आजचं वय आलं 8 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1. टाईप 8 पहा.
सविता व सुरेखा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, पण 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल, तर सुरेखाचे आजचे वय किती? हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसा सोडायचा बघा. हा अवघड लेवलचा प्रश्न आहे. जसे जसे टाईप वाढत जातील तसे प्रश्नाची काठिण्य पातळी वाढत जाईल. सगळे सुरुवातीला काय करायचं, नाव लिहून घ्यायचे, सविता आणि सुरेखा. तर लिहून सगळे सुरुवातीला ह्यांचं 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर घ्यायचं. सगळे सुरुवातीला त्यांचं 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं, 1:5. मग 1 झालं सविताचं गुणोत्तर आणि 5 झालं सुरेखाचं. इथं 1 ची व्हॅल्यू लिहून घ्यायची. 1x बरोबर 5x. हे झालं 5 वर्षापूर्वीचं. मग आज किती होईल यांच्या वयाचं गुणोत्तर? दोघीचं पण 5-5 वर्ष वय वाढन. सविताचं पण वाढन आणि सुरेखाचं पण 5 वर्षानं वय वाढन. नाही तर लिहून घ्यायचं 1x + 5 बरोबर 5x + 5. हे झालं त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. आज आपल्याला काय म्हणलंय, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल. मग दोघीचं पण 5-5 वर्षानं वय वाढन. सविताचं पण वाढन आणि सुरेखाचं पण वय वाढत. इथं लिहून घ्यायचं 1x. या 5 मध्ये 5 प्लस करायचे 5 वर्षानंतर म्हणले. 5 आणि 5 किती झाले, 10 बरोबर. या 5 मध्ये पण 5 प्लस करायचे 5 वर्षानंतर म्हणले आपल्याला. 5 आणि 5 किती झाले, 10. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला, 2:5. मग 2 दिलंय सविताच्या वयाचं गुणोत्तर आणि 5 दिले सुरेखाच्या वयाचं गुणोत्तर. मग ह्यांच्या गुणोत्तराखाली त्यांचं गुणोत्तर लिहून घ्यायचं. सविताचं किती दिलंय, 2. मग सविताच्या खाली सविताचं गुणोत्तर 2 बरोबर. सुरेखाचं किती दिले, 5. आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 5×1 5, 5x + 10×5 50 बरोबर 5×2 10, 10x + 10×2 20. आता x परत साईडला घ्यायचे. 5x पलीकडले +10 अलीकडे आणले की मायनस होणार, -10x बरोबर 20. अलीकडले +50 +50 पलीकडे गेले की मायनस होणार, -50. आता 5x मधून -10x गेले, इथं राहिले -5x. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. मोठं चिन्ह कसं, मोठी संख्या कोणती, 10ची. 10ला वजाचं चिन्ह आहे म्हणून इथं -5x लिहायचं बरोबर. 50 मधून 20 गेले, खाली राहिली -30. मोठ्या संख्येचं चिन्ह कधी बी द्यायचं. ह्या दोन्हीकडे बी मायनसचं चिन्ह, इकडे पण पलीकडे, दोघांची बेरीज होते. आता आपण x ची किंमत काढून घेऊ. x बरोबर 30. इकडे 5 गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 30 भागाकारामध्ये 5. आता 5 न 30 ला भाग द्यायचा. 5×1 5, 5×2 10, 5×3 15, 5×4 20, 5×5 25, 5×6 30. मग x ची किंमत किती आली, 6. तर आपल्याला काय विचारलंय, तर सुरेखाच्या आजचे वय किती? सुरेखाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? हे झालं 5x. सुरेखाच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर झालं 5x. आपल्याला आजचं वय काढायचं सुरेखाचं. मग तिचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती, 5x + 5. इथं लिहून घ्यायचं सुरेखा 5x + 5. 5 गुणाकारामध्ये x ची किंमत आता काढली आपण, किती, 6. x च्या किमतीखाली x ची किंमत लिहून घ्यायची +5. आता पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 6चा आणि 5चा. 6 पंचे 30 प्लस ही 5. 30 आणि 5 किती झाले, 35. हे झालं सुरेखाच्या आजचं वय, झालं सुरेखाचं 35 वर्ष. ऑप्शन मध्ये नाही तर ऑप्शन चुकीचे. सुरेखाचं आजचं वय आले 35 वर्ष. टाईप 9 पहा. मुलगा, आई, वडील यांचे वय अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष आहेत. तर किती वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 3:7:9 होईल? असा आपल्याला प्रश्न विचारलेला. कसा सोडायचा बघा. मुलाचं वय किती दिले, 10 वर्ष. तर लिहून घ्यायचं मुलगा, मुलाच्या खाली मुलाचं वय लिहून घ्यायचं इथं 10 वर्ष.
पुन्हा पुन्हा असं दिलं आपल्याला आई. आईच्या खाली आईचं वय लिहून घ्यायचं 30 वर्ष. आणि पुन्हा दिलं आपल्याला वडिलांचं. वडिलांचं वय किती दिलं आपल्याला 40 वर्ष. आपल्याला काय म्हणलंय तर किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 3 जसे 7 जसे 9 होईल. या तिघांचं बी प्रमाण 3 जसे 7 जसे 9 झालं पाहिजे किती वर्षानंतर. मग आपण ऑप्शन मधली संख्या घेऊन बघू. सगळे ऑप्शन चेक करून बघू. ऑप्शन क्रमांक 1 पाहू सुरुवातीला. ह्याच्यामध्ये 5 प्लस करून बघू. 10 आणि 5 किती 15. प्रत्येकाच्या वयामध्ये 5-5 वर्ष प्लस करायचे. आता 30 प्लस 5 35. 40 प्लस 5 45. आता या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते बघायचं. 5 ने भाग जातो. 5 त्रिक 15. 5 7 35. 5 9 45. मग आपले ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आलेला आहे. आपण प्रत्येकाच्या वयामध्ये 5-5 वर्ष प्लस केल्याच्या नंतर आपल्याला जे प्रमाण भेटायले ते 3 जसे 7 जसे 9 भेटायला एकदम ॲक्युरेट आहे. ऑप्शन क्रमांक 1. टाईप 10 पहा. एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर त्याचे आजचे वय किती. हा असा प्रश्न कसा सोडवायचा बघा. सगळे सुरुवातीला काय करायचं, हे सगळे ऑप्शनमध्ये दिलेले वय त्याचे आजचे दिलेले आहेत. काय म्हणले नीट प्रश्न समजून घ्या. इथं आजचं जो वय आपण धरलं समजा ऑप्शन 1 म्हणून गेला. ऑप्शन क्रमांक 1 हे सगळे ऑप्शनमध्ये जे दिलेले त्याचे सगळे आजचे वय दिलेले. ऑप्शन क्रमांक 1 घेऊन बघूत आपण. काय म्हणले एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. मग 8 वर्षापूर्वी आता आज त्याचं जो वय एका व्यक्तीचं 12 वर्ष असेल तर 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल. 12 मधून 8 वजा होतील. इथं किती 4 वर्ष. पुन्हा काय म्हणले 8 वर्षानंतर आज 12 वय आहे. 8 वर्षानंतर किती होईल 20 वर्ष. आपल्याला काय म्हणलंय 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. तिप्पट आहे का हे जो वय 4 पंचे 20 ही 5 पट वय 5 पट वय होईल. मग हे ऑप्शन येईल का आपल्याला नाही. ऑप्शन क्रमांक 2 घेऊन बघू आपण. आजचं वय 16 वर्ष घेऊ आपण. आजचं वय 16 वर्ष. मग त्या व्यक्तीचं आजचं वय जर आपण 16 वर्ष घेतलं तर 8 वर्षापूर्वीचं किती वय असेल. 16 मधून 8 वजा करायचे. 16 वजा 8 किती झाले इथं 8 वर्ष. 8 वर्षापूर्वी 8 वर्ष. पुन्हा काय 8 वर्षानंतर किती होईल. आजचं जो वय त्याचं 16 वर्ष असेल तर 8 वर्षानंतर किती 16 प्लस 8 करायचे 24. तीच आपल्याला म्हणते 8 वर्षानंतरचे वय म्हणजे 8 वर्षानंतरचे वय त्याचे 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे का आहे. 8ची तिप्पट किती 24. मग ही ऑप्शन आपलं बरोबर आहे 16 वर्ष.